हेलो व्यूअर्स, आज है गुरु पूर्णिमा। ये है साईं बाबा की मूर्ति। देखिए कितनी खूबसूरत मूर्ति है। दत्त गुरु जी के दर्शन आप यहाँ से भी कर सकते हैं। ये छोटी सी एक आग बनाई है। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। थैंक यू। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मी ठाण्याहून इकडे आली आहे। हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे म्हणून मी इकडे व्लॉगिंग करायला आली आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे स्वादगिरी विथ माधुरी। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे आजचं जे शूटिंग झालेलं आहे हे तुम्हाला आज सगळं शूटिंग तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल। तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। ओम साई नमो नमः, श्री साई नमो। हेलो व्यूअर्स, आज है गुरु पूर्णिमा। इस अवसर पर हम आज आए हैं टिटवाला। आपको दर्शन कराते श्री साईनाथ का। यह है साईं बाबा की मूर्ति। देखिए कितनी खूबसूरत मूर्ति है, कितनी तेजस्वी मूर्ति है। आंखों में कितनी चमक है। ऐसे लगता है साक्षात साईं बाबा जी बैठे हुए हैं। इस साईं बाबा मंदिर में श्री दत्त गुरु भी विराजमान है। उसके लिए हम यहाँ से चलेंगे। ये है दत्त गुरु। दत्त गुरु जी के दर्शन आप यहाँ से भी कर सकते हैं। ये छोटी सी एक आग बनाई है। इस साई मंदिर में एक पारायण कक्ष भी है जिसमें साई चरित्र का पारायण चलते रहता है। यह है साईं बाबा के जीवन शैली के कुछ पुराने तस्वीरें। ये इस मंदिर के ट्रस्टी हैं। ये हमें सब जानकारी देंगे इस मंदिर के बारे में। तो आपका नाम बताइए और जानकारी दीजिए, हमारे व्यूअर्स को जानकारी दीजिए। अशोक द्वारकानाथ दलाल। माझं संपूर्ण नाव अशोक द्वारकानाथ दलाल। मी या मंदिराचा मुख्य ट्रस्टी आहे आणि या मंदिराचा व्यवस्थापक म्हणून मी काम करतो। संपूर्ण मंदिर परिसर मंदिराचा देखभाल आणि मंदिर परिसर पूर्णपणे साफसफाई कामगार लोकही केली की नाही हे पाहणे मी पूर्ण करतो। आणि जवळजवळ आज या मंदिराची स्थापना 1988 सालची आहे। आणि याचा पूर्ण मी सगळ्या देखभाल करतो। आणि गेली बरीच वर्ष झाले मंदिरासाठी जागा आम्ही इकडे तिकडे शोधत होतो, पण आम्हाला मंदिरासाठी योग्य जागा अशी कुठं
मिळत नव्हती. तर मी स्वतः विचार केला तर गुरु आपलं स्वतःची जागा बक्षीसपत्राने मी दान बाबांना साईबाबांना मी दान केलेले आहे. खूप छान, खूप छान. तुम्ही सांगा तुमची माहिती. खरं म्हणजे 1988 झाली, आम्ही सर्व एकत्र आलो आणि अशी एक कल्पना मनात आली की इथे साईबाबांचं मंदिर असावं, कारण इथे साईबाबांचं मंदिर नव्हतं. आम्ही दादरवरून शिर्डीला एका पालखीबरोबर जायचो आणि जात असताना एक व्यक्ती बोरिवलीवरून यायचे, त्यांचं नाव भंडारी म्हणून होतं. तर संध्याकाळी असंच बसले असताना त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा टिटवाळा मंदिर आहे का, तुम्ही तिथे जाता नेहमी? आम्ही सांगितलं साईबाबांचं मंदिर नाहीये. तर ते म्हणाले की जर साईबाबांचं मंदिर तिथे झालं तर साईबाबांच्या मूर्तीची व्यवस्था मी करेन आणि ती व्यवस्था तुम्ही झाली म्हणून समजा, तुम्ही फक्त मंदिर करण्याच्या मागे लागा. आणि मग नंतर 1990 साली सर्वप्रथम आम्ही ह्या वास्तूवर एक 10 बाय 10चं मंदिर बांधलं. आम्ही बांधलं म्हणण्यापेक्षा बाबांनीच बांधून घेतलं. ते अगदी वर पत्र्याचं असं छोटंसं मंदिर होतं. आणि नंतर असते असते मग आम्ही याची कल्याण नगर रचना जे आहे त्यांच्याकडून आम्ही याचं सँक्शन वगैरे करून घेतलं आणि ह्या मोठ्या मंदिराची आम्ही बांधकामासाठी सुरुवात केली. आणि नंतर असते 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 म्हणजे 2005 साली याच्या ह्या मंदिराची स्थापना, ह्या मूर्तीची स्थापना झाली. पूर्वी छोटी मूर्ती होती, पण आता ही भव्य मूर्ती 2005 साली आम्ही बसवली. त्या गुरुपौर्णिमेपासून आम्ही दर गुरुपौर्णिमेला आम्ही वार्षिकोत्सव हा साजरा करत असतो. आणि ह्या वर्षी आमचा 20वा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनी आम्ही हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत. खरं म्हणजे इथली लोकसंख्या आता खूप वाढतीये. म्हणजे तुम्ही जवळपास बघा तर वेगळ्या वेगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स होत आहेत, लोक इथे खूप स्थानांतर झालेली आहेत. आणि अशामुळे या मंदिराला खूपच म्हणजे जागरूकता आलेली आहे आणि लोक ह्या मंदिराकडे, या साईबाबांकडे खूप वळलेले आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला आजकाल ही गर्दी इथे पाहायला मिळते. हे मंदिर टिटवाळा स्टेशन पासून अवघ्या 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथे उतरल्यावर तुम्हाला रिक्षा वगैरे तिथे इथे येण्यासाठी मिळतात. तिथे रोडने पण तुम्ही कल्याणवरून मुरबाड रोड मार्गे येऊ शकता. अगदी जवळचे रस्ते तुम्हाला इथे यायला आहेत. अशा प्रकारे ही मी तर म्हणतो बाबांनीच ही रचना केलेली आहे. साईबाबांनीच आपल्या सर्वांना आणि आमच्या सेवेसाठी सुद्धा आम्ही म्हणतो या मंदिराची स्थापना करून दिलेली आहे. तुमचं नाव पण सांगा. नमस्कार, मी श्रीकांत उपासनी या संस्थेचा कोषाध्यक्ष आहे, म्हणजे मराठीत ट्रेझरर. नाही, हे ट्रेझरर म्हणूनच समजेल, कोषाध्यक्ष कोणाला समजणार नाही. नाही. तर या संस्थेच्या बाबतीत आतापर्यंत आमचे विश्वस्त श्री अशोक द्वारकानाथ दलाल यांनी माहिती दिली. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेंद्र जगे यांनी आपल्याला पण माहिती दिली. तर याचे इतिहास, याची पूर्वपीठिका अशी आहे की यांचे वडील श्री वसंत वामन जगे हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या घराण्यामध्ये वारसेने साईबाबांची सेवा, साईबाबांची भक्ती चालत आलेली आहे. यांच्या घरी रूपांतर करून त्यांच्या काकीने एक नवस केला होता, तो पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष साईबाबा मध्यरात्री त्यांच्या घरी दुसऱ्या रूपाने आले होते. ती आख्यायिका सांगितली तर तुमच्या चॅनलचं पूर्ण फुटेज मी खाऊन घेईल, म्हणून मला पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगायची नाही आहे. पण असे कृपांकित जे आमचे वसंत वामन जगे होते यांचे तीर्थरूप आणि अशोक द्वारकानाथ दलाल यांचे श्वसूर सासरे, तर त्यांच्या प्रेरणेने हे आम्ही मंदिराची स्थापना केली. ते आमचे पहिले अध्यक्ष होते. पहिले अध्यक्ष आमचे वसंत वामन जगे होते आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन झालं
पहिली कुदळ त्यांनी या ठिकाणी मारली. दसऱ्याच्या दिवशी आमचा हा कार्यक्रम झाला. 96 साल होतं मला वाटतं, नाही 90. 90 साल होतं. आणि त्यानंतर 90 पासून 2005 पर्यंत म्हणजे 14 वर्ष जसा रामाने वनवास भोगला तसा या मंदिरासाठी आमच्या लोकांनी 14 वर्ष प्रयत्न केले आणि बाबांच्या कृपेने 2005 साली या देवळाची स्थापना झाली. आता तुम्ही हे प्रकट स्वरूप बघता आहात, हे पूर्णपणे बाबांची कृपा आहे. म्हणूनच साई भक्त या ठिकाणी येतात आणि सर्व आपल्या बाबांच्या कृपेचा लाभ घेतात, आशीर्वाद घेतात. आता मी आमच्या संस्थेचे सचिव म्हणजे इंग्लिशमध्ये सेक्रेटरी त्यांना सांगतो की त्यांनी थोडं बोलावं. गिरीश दामोदर रोठे इथे एक 1992 पासून एक साई सेवक म्हणून मला बाबांनी इथे आणलं आणि त्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे जे आमचे जे ज्येष्ठ आहेत ज्यांनी कार्यरत आहे पहिल्यापासून जे इथे कार्यरत आहे त्यांनी मला इथे सेवेची संधी दिली. त्याच्यामधून खास मी आवर्जून उल्लेख करील ते म्हणजे अशोक दलाल, आमचे नाना म्हणजे सुरेंद्र जगे, बापू उपासने यांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे खूप संधी दिली. आणि ते संधी देत असताना इथे आमचा एक छोटासा मंदिर होता म्हणजे 1992 साली. त्यावेळी इथे आम्ही गुरुवारी आरती वगैरे यायचो. पत्र्याची शेड होती म्हणजे मोठा म्हणजे छोटा म्हणजे पत्र्याची शेडमध्ये एक मूर्ती, साधी मूर्ती, ती पण आम्ही शिर्डीवरून बाबा इथे आले आणि त्यांची गुरुवारी अशी आरती व्हायची दर गुरुवारी. आणि वार्षिक म्हणजे असं गुरुपौर्णिमा आणि रामनवमी त्याविषयी ते थोडा छोटासा प्रोग्राम होता त्यावेळेला. कारण इथे जागा होती पण अशा भव्य असं आज जी दिसते आपल्याला इमारत तशी इमारत नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला एक साध्या एक शेड होती. त्या शेडखाली आम्ही सगळं खिचडीचा प्रसाद वगैरे असं करायचो दरवर्षी. ते करता करता त्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सरकत पुढे गेलो आणि नंतर एक मंदिराची एक निर्मिती झाली. त्या निर्मितीमध्ये 1905 साली बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली. ती स्थापना करता करता आजपर्यंत जो आपण मंदिर पाहत आहेत तर त्यावेळेला आम्ही जो पहिल्यांदा इथे एक सेवाधारी म्हणून इथे आलो, आम्हाला पण कल्पना नाही का हे आज जे मंदिर आहे तो एवढा भव्य होईल हे आम्हाला सुद्धा कल्पना नाही. कुठल्या आमचे जे इथे सेवेकरी आहेत जे कार्यरत अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना पण सुद्धा कल्पना नसेल की असं मंदिर होईल. पण बाबांनी करून घेतलं. कसं केलं काय केलं बाबांनाच माहिती. आणि ते करता करता आजपर्यंत सगळे उत्सव नियमित रेग्युलर होतात, व्यवस्थित होतात. आता इथे येणाऱ्यांची संख्या पण खूप वाढलेली आहे. लोकांच्या इथे आता अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या मंदिरातून काहीतरी समाजसेवा व्हावी असं आम्हाला बरेच जण निदर्शन आणून देतात का तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. हे केलं नुसतं तुम्ही मंदिर पूजा अर्चा भजन कीर्तन आणि हे नका करू, काहीतरी याच्यामधून काहीतरी समाजसेवा पण करा. ज्यातून तुम्हाला अजून पुढे मंदिराची प्रसिद्धी वाढेल. ते आम्ही आमच्या अध्यक्षांची आम्ही जे बसतो त्यावेळेला आमची चर्चा होती. चर्चेतून आम्ही या संबंधी मार्ग काढतो आणि काढू सुद्धा. आणि काहीतरी आम्हाला जरी समाजासाठी त्या छोट्या जे खालचे वर्ग आहेत त्या खालच्या वर्गासाठी काहीतरी करावं अशी आमची प्रांजळपणे इच्छा आहे आणि ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि बाबांच्या कृपेने ती पण उद्या असेल, आज नाही उद्या वेळ लागेल पण ती आम्ही आणू शक्यतो. आणि एवढंच बोलतो मी, जास्त काय बोलत नाही. आणि आम्ही खरं म्हणजे ही सुरुवाती केलेली आहे आम्ही. कारण दरवर्षी आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये इथून पालखी शिर्डीपर्यंत नेतो. तर ह्या वर्षी आम्ही काय केलं की लोकांना आवाहन केलं की तुमच्याकडे चांगले जुने कपडे असतील ते तुम्ही स्वच्छ साफ करून आणि त्याला इस्त्री करून आमच्याकडे आणून द्या. मग ते आम्ही गोळा केले आणि शिर्डीला जात असताना पायी जात असताना वेगवेगळ्या वाड्यावर जिथे खूप गरिबी आहे, म्हणजे तिथे लहान मुलं खेळत असतात पण त्याच्या अंगावर कपडे नसतात, थंडीचे दिवस असतात पण ते अगदी एक पण कपडा त्यांच्या अंगावर नसतो. तर आम्ही असे कपडे घेऊन गेलो आणि तिकडे सगळ्यांना ती वाटप केली. आणि हे आम्ही आता सुरुवात केलेली आहे. खूप छान कार्य करता तुम्ही. तुमचे आम्ही आभारी आहोत. ठीक आहे. आणि जे साई सेवा करत असतात इथे ते श्री रोकडे या ठिकाणी आहे. तुमच्या चॅनलचे कोणी दर्शक जर कधी आले तर त्यांना तुम्ही भेटू शकता. ठीक आहे. तुम्हाला मदत करतात. त्यांचं नाव सांगा तुम्ही. रोकडे दिलीप रोकडे. ठीक आहे. ठीक आहे. त्यांच्याशी पण बोला पाहिजे. हा.
त्यांच्याशी नंतर बोलून घेतो आपण. हा? आता वाढती तुम्हाला काय बोलायचं आहे का? नमस्कार, मी साई भक्त आहे. एक डोंबिवलीला राहतो. हरेश सुने भावे माझं नाव. इथे मी साईबाबांच्या दर्शनाला यायला लागलो. हळूहळू म्हणजे माझा स्वानुभव असा आहे की हळूहळू बाबांनी आमच्याकडून ती सेवा करून घेतली आणि ते एक निमित्त ठरले. अध्यक्ष आमचे जगे साहेब की त्यांनी पण आम्हाला काही शिकायला मिळालं आणि त्यांच्या सहवासात राहून इथे जे वरिष्ठ आहेत, जे काही सेवेकरी आहेत, त्यांच्या सहवासात राहून आम्हाला बरंच साईबाबांबद्दल माहिती मिळाली. आणि सर्व साई भक्तांना विनंती आहे की त्यांनीही सेवा करत जावी. आणि तो दत्ताचा अवतार असल्यामुळे साक्षात ईश्वर आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी येऊन स्वतःहून सेवा करावी. ओम साईराम. धन्यवाद. आपल्या चॅनलला आमच्या खूप खूप शुभेच्छा. साईबाबांच्या कृपेने आपलं चॅनल प्रसिद्धी मिळावी, आपल्याला खूप व्ह्यूज मिळावे, खूप लाईक्स मिळावे, सर्व प्रेक्षकांनी त्याला शेअर करावं आणि लवकरच तुम्हाला यूट्यूब कडून एक तिकीट मिळावं, सिल्वर कॉईन मिळावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. थँक्यू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. मी ठाण्याहून इकडे आली आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे म्हणून मी इकडे व्लॉगिंग करायला आली आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे स्वादगिरी विथ माधुरी. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे आजचं जे शूटिंग झालेलं आहे हे तुम्हाला आज सगळं शूटिंग तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. व्यूअर्स, ये जो मंदिर आपने देखा है ये जगह इनकी है और इन्होंने ये मंदिर स्थापना की हुई है. तो आपका नाम बताइए. अश्विनी अशोक दलाल. और आपने ये मंदिर कब स्थापना की है? स्थापना 2005 साली झालेली आहे. अच्छा. मोठ्या मूर्ती स्थापना. अच्छा. पहिले छोटं मंदिर होतं, एकदम अच्छा. असं पत्र्याचं शेड वगैरे होतं. हा. आम्ही इथे येऊन सकाळ संध्याकाळ आरती करायचो. छोटी मूर्ती आम्ही शिर्डीहून घेऊन आलेलो येताना. मग त्या मूर्तीची आम्ही इथे पूजा वगैरे करायचो. 2 टाइम आरती करायचो. थोडासा प्रसाद दर गुरुवारी करायची. असं करून करून ते आता हे मोठं मंदिर झाले. खूप छान मंदिर आहे. आम्हाला खूप आनंद झाला इकडे येऊन. आणि थँक्यू. असेच भरपूर लोक यावं इकडे आणि दर्शनाचा लाभ घ्यावं ही आमची विनंती. आणि विशेष म्हणजे साईबाबा पावतातच. किती त्यांना तुम्ही काय बोलून जा नवस. मला तर एवढा अनुभव आलेला आहे आज 20-25 वर्षात की विचारायलाच नको. ठीक है. थँक्यू. थैंक यू. ये साईबाग बदलापुर से आए हुए हैं. ये इनका कुछ अनुभव आपसे शेयर करेंगे. आपका नाम बताइए और आपके अनुभव कुछ हुए होंगे आपको तो वो साई बाबा के बारे में बताइए. माझं नाव ज्योती संजय मुंडे. मी बदलापूरला राहते. मी गेले बरेच वर्ष झाली इथे येते. 20-25 वर्षापासून मी येतेय. साईबाबांनी माझ्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण केल्यात. मला 2 मुली आहेत. माझी मनात खूप इच्छा होती. मी नेहमी बाबांना बोलायची माझी इच्छा आहे माझी एक मुलगी सीए आणि एक मुलगी डॉक्टर हो, बस एवढंच मला पाहिजे. पण माझ्या बाबांनी ती इच्छा पूर्ण केली. माझी मोठी मुलगी सीए झाली, छोटी डॉक्टर लाईनला आहे. आणि अजूनही माझ्या मुलीचा जर फोन आला आई ट्रेनला गर्दी आहे, मला चलायला नाही मिळत, मला सफोकेशन होतं, मी फक्त डोळे बंद करून बाबांचं स्मरण करते की लगेच तिचा फोन येतो थोड्या वेळात, आई मला बसायला जागा मिळाली, आई मला बरं वाटते. त्याच्यामुळे माझं सगळं म्हणजे बाबाच आहेत, साईबाबा आहेत. म्हणजे जेवढे अनुभव सांगता येतील तेवढे कमी देत तुम्हाला. आज मी जे काय आहे माझी फॅमिली बाबांच्या जीवावरच आम्ही आहोत. ओम साईराम. ओम साई राम. ये साई मंदिर में ये सब सेवा करते हैं, तो आपका नाम बताइए और आप क्या करते हैं वो बताइए. ओम साईराम. मी दमयंती आहिरे. आम्ही रोज इथे साईबाबांच्या मंदिरात येत असतो आणि साईबाबांची सेवा करत असतो. साईबाबांची सेवा करताना आम्हाला फार आनंद होतो. समजा कधी जर चुकून एखादा दिवस नाही जमलं यायला तर फार चुकल्यासारखं वाटतं. आणि साईबाबा मंदिरामध्ये जेव्हा आम्ही येतो तर देव जो आहे तो स्वतःहून आपल्याला बोलवत असतो. असं भरपूर ठिकाणी होतं की आपण देवाकडे जायची इच्छा करतो पण तिथे पोहोचू शकत नाही. पण इथे टिटवाळ्यामध्ये असं मंदिर आहे हे की तिथे आपण स्वतःहून आले जातो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं आपल्याला विघ्नही येत नाही. तर आम्ही इथे रोज येतो, इथे चांगली सेवा देतो. आम्ही दर गुरुवारी प्रत्येक आमच्या इकडे भक्त जे आहेत ते नवसाला पावणारे साईबाबा आहेत आणि भरपूर लोकांचे असे नवस पण पूर्ण झालेले आहेत. तर लोक इथे देतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे देणगी वगैरे देतात, काही नवस फेडायला पण येतात. आमचे हे सहकारी आहेत हे बाकीचे, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात. तुम्हाला काय बोलायचंय? मी रोशनी पाटील. मी दर गुरुवारी येते, 4 वर्ष झाली तिथे येऊन, पण खूप छान वाटतं. म्हणजे अगदी इथे आल्यावर मन भरून येतं, खूप छान वाटतं. ये साई मंदिर के पुजारी है. ये सुबह 5 बजे से सेवारत रहते हैं, आरती करते हैं, रात को 10 बजे तक ये मंदिर में ही रहते हैं. आपका नाम बताइए. माझं नाव दिलीप देवराम रोकडे. मी या टिटवाळ्यात 2018ला आलो. तेव्हापासून या मंदिराची इथे सेवा करायला सुरुवात केली. वयाच्या 62व्या वर्षापासून बाबांची सेवा करायला नित्यनेम धरलेला आहे. ये हमारे एक साई भक्त है. इस मंदिर में इनकी बहुत सेवा है. अभी इनका नाम ये बताएंगे और ये क्या सेवा करते हैं मंदिर में ये बताएंगे. नमस्ते, ओम साईराम. मेरा नाम है विशाल यशवंत राउत. मैं कोलम से यहाँ तक आता हूँ. साई का एक भक्त हूँ मैं, इसलिए आता हूँ. मेरे को मतलब एक गुरुवार को आरती रहती है
एक धूप आरती रहती है, तो वो गुरुवार में ही होती है, तो इसके लिए मैं आता हूँ हमेशा। मैं कई पिछले 4-5 साल से यहाँ आता हूँ, और एक साई की श्रद्धा है, इसकी वजह से मैं इधर आता हूँ। मतलब हे आजी फाउंडर आहेत, हे आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगतील कसं काय याने मंदिरची स्थापना केली. आजी सांगा तुम्ही. हे मंदिर कसं झालं, हे सगळं इथे गवत होतं. त्या गवताचे तो गवत काढला आणि हे बापू आई भक्ती आहेत, ते आमच्या घरचं सरकार आहे असा त्यांनी दुसरा भक्ती आणले पूजा करायला, आणि आम्ही दोघंही पूजा केली इथे साईबाबांची. अशी हे करतो पूजा आहेत, तर पूजा आम्ही केलं दोघंही. त्यावेळेला आम्ही मंदिर किती मोठं होतं, एक माणूस आज जायचा आरतीला, दुसरा माणूस काय. मी उल्हासनगरहून प्रसाद घेऊन यायचो प्रत्येक गुरुवारी. आम्ही राहतो उल्हासनगरचा. प्रसाद आम्ही गुरुवारी घेऊन यायचो, आणि मी बाहेर गेलायचो, तो पूजा करतो, तो आत उभा राहायचा आरती करायला. तो बाहेर निघायचा तर मी पूजा करतो. असा मंदिर पहिले होता. तो असा करता ते लोक उपास नाही बापू, तो आमच्या घरचं आहे. माझा मुलगा बाकीचे सगळे असे साईबाबांचे हे झाले, आणि ठिकठिकाणी जायचे जागेसाठी. जागा कुठे मिळत तिकडे जात होते, पण जागा मिळत नाही. त्याने ही जागा पाहिजे तर बाबांना, साईबाबांना जागाही पाहिजे होती. कुठेच नाही राहायची जागा त्याला. इकडे कर्जत बाजूला पण गेली जागा बघायला. पण बाबांना कसं गणपतीकडे आहे, सगळं देवीच आहे. साईबाबा कसं वाजत जाणार, पण साईबाबा. आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली. आम्ही तुमचे आभारी आहोत. ओम साई नमो नमः, श्री साई नमः। तो व्यूअर्स, आज का मेरा ये गुरु पूर्णिमा स्पेशल व्लॉग आपको कैसे लगा मुझे कमेंट करके ज़रूर बताइए. मेरे इस वीडियो को लाइक और शेयर कीजिए, और मेरे चैनल को ज़रूर सब्सक्राइब कीजिए. तब तक के लिए बाय एंड टेक केयर. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.